नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आजच्या क्षणाची खूप महत्त्वाची बातमी म्हणजे पालकमंत्री पदाबाबत सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भवलंय. कारण बीडचं पालकमंत्री पद खुद्द अजित पवारांनी स्वतःकडे घेतलेलं आहे. तर पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलंय. तर पंकजा मुंडेंना देखील बीडचं पालकमंत्री पद न देता त्यांना बीड जवळच्या जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचं दिसतंय, कारण त्यांना पालकमंत्री पदातून वगळण्यात आलेलं आहे. बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलेलं आहे. पंकजा मुंडेंकडे देखील जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे. बघा, आपण नावं पाहूया कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री. बघा, ठाणे मुंबईचे एकनाथ शिंदे, पुणे आणि बीडचे अजित पवार, नागपूर आणि अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे, साताऱ्याचे शिवसेनेचे शंभूराज देसाई, लातूरचे शिवेंद्रराजे भोसले, वाशिमचे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, अहमदनगरचे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, सांगलीचे भाजपचे चंद्रकांत पाटील, जालन्याच्या पंकजा मुंडे, हिंगोलीचे राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, गडचिरोलीचं देवेंद्र फडणवीस. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस फोनवरून जोडले गेलेले आहेत. धसजी, तुमची स्वतः मागणी होती की बीडचं पालकमंत्री पद खुद्द अजित पवारांनी स्वतःकडे घ्यावं, तसंच झालेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया. सुरेश धसजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपला आवाज काही तांत्रिक कारणामुळे पोहोचला नाही, पण आपण बघतोय की पालकमंत्री पदाच्या याद्यातून धनंजय मुंडेंचं नाव आता वगळण्यात आलेलं आहे. सरपंच हत्या प्रकरण मुंडेंना भोवलेलं आहे. बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत. बघा, साम टीव्हीकडे पालकमंत्री पदाची यादी आहे. आपण बघतोय गडचिरोलीचे देवेंद्र फडणवीस, रत्नागिरीचे शिवसेनेचे उदय सामंत, नंदुरबारचे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नितेश राणे, तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन, पालघरचे गणेश नाईक, भाजपचे रायगडमध्ये पुन्हा आदिती तटकरे यांच्याचकडे पालकमंत्रीपद आले, यवतमाळचे संजय राठोड, धाराशिवचे प्रताप सरनाईक, तर सोलापूरमध्ये जयकुमार गोरे पालकमंत्री आहेत. कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर शिवसेनेचे, परभणीमध्ये मेघना बोर्डीकर, छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट शिवसेनेचे, नांदेडमध्ये अतुल सावे भाजपचे, अकोल्यामध्ये आकाश फुंडकर भाजपचे, जळगावमध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील, मुंबई उपनगरमध्ये भाजपचे आशिष शेलार, बुलढाण्याचे मकरंद पाटील राष्ट्रवादीचे, वर्ध्यामध्ये पंकज भोयर, तर गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील. मात्र यांना पालकमंत्री पद नाही. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरण, सरपंच मृत्यू प्रकरण भोवलं त्यांना, हत्या प्रकरण. भरत गोगावले इच्छुक होते रायगडसाठी, त्यांना देखील मिळालं नाही. आदिती तटकरे यांची वर्णी लागली. तर तिकडे दत्तात्रय भरणे, इंदापूरचे आमदार, त्यांना देखील पालकमंत्री पदही मिळालेलं नाहीये. यांना पालकमंत्री पदातून वगळलेलं. आपण बघतोय सगळ्यात यामध्ये महत्त्वाची बातमी हीच आहे की धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये. अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलेलं आहे. पंकजा मुंडेंना देखील जालन्याचं पालकमंत्री पद दिलेलं आहे. त्यामुळे बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलंय. बघा, आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेत. मागच्या शिंदे सरकारमध्ये देखील आदिती तटकरेच होत्या. पालकमंत्री पदाच्या यादीतून शिवसेनेच्या भरत गोगावलेंना वगळलेलं आहे. भरत गोगावलेंची प्रामुख्याने सतत मागणी असायची की मी सिनियर आमदार आहे, मला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे. मात्र महायुतीच्या नेत्यांनी तसं काही केलं नाही. आदिती तटकरेंनाच पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची संधी दिलेली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे देण्यात आलेले आहे. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल असा विश्वास वारंवार व्यक्त केला होता. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी वारंवार माध्यमांमध्ये सांगितलं होतं. मात्र अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र आदिती तटकरे याच पालकमंत्री आहेत. पुढच्या बातमीकडे. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र आहे, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला जाऊ नका. काही लोक गुंड प्रवृत्तीचे असल्यानं सांगितलंय. कराड प्रकरणानंतर आता अजित पवारांचा हा सावध पवित्र आहे. बघा, शिर्डीतल्या अधिवेशनात अजित पवारांनी काय सांगितले पहा. जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तिथं भेटून एक आमच्यासारखा कार्यकर्ता एखाद्या
कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर आपोआप त्या कार्यकर्त्याचं महत्व वाढतं. पण त्याचं महत्व वाढत असताना त्यांनी त्या गोष्टीचा गैरवापर करू. मला अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या आल्या, दादा तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ नका, दादा काही लोक गुंड प्रवृत्तीचे. पुढची बातमी आता भुजबळांच्या नाराजीची. मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्यानंतर महिना उलटला तरी देखील भुजबळांची नाराजी काही दूर झालेली नाही. त्यातच भुजबळांनी शिर्डीच्या अधिवेशनाला हजेरी लावली, मात्र यावेळी दादांची साथ सोडण्याचे संकेत दिलेत. नेमकं भुजबळ काय म्हणाले आणि अजितदादांच्या पक्षात भुजबळांची कशी कोंडी सुरू आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भुजबळ दादांची साथ सोडणार, हजेरी लावली, नाराजी कायम. भुजबळांमुळे कुणाचं बळ वाढणार? हो ना करता अखेर भुजबळ आज आपल्याच पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी गळ घातली म्हणून आपण उपस्थित राहिलो असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं खरं, पण 2 तासांसाठी हजेरी लावून ते निघूनही गेले. त्यामुळे महिन्याभरानंतरही भुजबळांची नाराजी कायम असल्याचं स्पष्ट झालंय. नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून छगन भुजबळ पवारांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत होते. पुढे पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य बनले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानं भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच भुजबळ आणखीनच नाराज झालेत. ते नेमकं कसं पाहूयात. मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना डावलण्यात आलं. 230 जागांचं बहुमत असल्यानं कुणाच्या नाराजीला महत्व देत नाहीत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून भुजबळांवर वारंवार निशाणा साधण्यात आला. कोकाटेंच्या टीकेनंतरही पक्षाकडून कोकाटेंची कानउघडणी करण्यात आली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात भुजबळांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे भुजबळांचं राजकारण पाहता ते फार काळ स्वस्थ राहतील किंवा साईड ट्रॅकला जातील याची शक्यता कमीच आहे. त्यातच भुजबळांनी यापूर्वीच पक्षांतराचे संकेत दिलेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ अस्वस्थतेतून दादांची साथ सोडणार की पुन्हा दादांशी जुळून घेणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. छगन भुजबळांच्या नाराजीवरचा आपण एक स्पेशल रिपोर्ट पाहिला. आता वळूया बीडमधील बातमीकडे. सरपंच हत्येचा कट हा तिरंगा हॉटेलमध्ये शिजला असा सीआयडीच्या पथकाला संशय आहे. नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये हा सगळा कट शिजला. सीआयडीकडून त्यामुळे तिरंगा हॉटेलची तपासणी देखील करण्यात आली. मात्र पुरावा न मिळाल्यानं सीआयडीचं पथक परतलं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता आणि त्या पार्श्वभूमीवरच सीआयडी अधिकाऱ्यांनी तिरंगा हॉटेलची तपासणी देखील केली. यावेळी त्यांनी 8 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज मिळते का ते देखील पाहिलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये 20 दिवसांचंच रेकॉर्ड राहत असल्यानं त्यांना 8 डिसेंबरचा कोणताही व्हिडिओ मिळाला नाही. त्यामुळे सीआयडीचे अधिकारी रिकाम्या हाताने परतले. काही नाही, आले, ऑर्डर दिली, जेवण केलं, वापस गेले. त्यांना 13 तारखेला आल्यानंतर कॅमेऱ्यातली रेकॉर्डिंग विचारली, त्यांना दिली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते. मग ते एक दिवसात डिलीट होते तर 24 तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना. मग तिथून पाठीमागली रेकॉर्डिंग नाही सापडली त्यांना, वापस गेले. ते नंतर तुमच्याशी काय विचार नाही, काही नाही, तेवढंच त्यांनी बघितलं, त्यांना नाही सापडले ते वापस गेले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव या आरोपींची सुनावणी व्हीसीद्वारे घेण्यात आली. 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर आता 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला आता जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मकर संक्रांतीच्या दिवशी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा आता शुक्रवारी केज न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंविरोधात आणखीन एक पुरावा शेअर केलाय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मंत्रिपदाचा धनी मुंडे नको. लाभार्थी मुंडेंचा राजीनामा घ्या, दमानियांची मागणी. मुंडेंना परळीची राख भोवणार. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी अधिक लक्ष घातलंय. दमानियांनी थेट पुरावे सादर करत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवलाय. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. याबाबत अंजली दमानियांनी काय ट्विट केलंय पाहूया. हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. लाभार्थी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते. आजही ते शेअर होल्डर आहेत. ही कंपनी फ्लाय ॲश विकते. महाजनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वोल्ली ओन सबसिडरी आहे. असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? सोबत कंपनीचे अनेक्शर्स जोडतीये, ज्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे. असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. धनंजय मुंडेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय असा घणाघातही दमानियांनी केलाय. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अंजली दमानियांनी आणखीन एक सवाल उपस्थित केला. एक सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक कसे, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाने विचारलाय. वाल्मिक कराडवर खंडणीचा FIR झाला त्या दिवसापर्यंत त्याला शासकीय सुरक्षा होती, असं ट्विट दमानियाने केलंय. एका सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक, हा घ्या तारखा. 1 जुलै 2022 पासून ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत, असं ट्विट दमानियाने केलंय. म्हणजे खंडणीचा FIR झाला त्या दिवसापर्यंत यांच्या जीवाला धोका होता हे आपल्या बुद्धीला पटेल तरी का, असा सवाल दमानियाने विचारला. पुढच्या बातमीकडे. सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. अजितदादांवर माझा विश्वास आहे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असं विधान सारंगी महाजन यांनी केलंय. अजितदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याचा राजीनामा घेतील, त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील, माझा विश्वास आहे. पुढच्या त्या बातमीकडे, वाल्मिक कराडच्या संपत्तीकडे. सरपंच हत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम केलेला वाल्मिक कराड अब्जावधींचा मालक कसा झाला, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराडचे अब्जावधींचे कारनामे. वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना. वाल्मिककडे संपत्ती किती?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडनं खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय. त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचा सातबाराच दमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे पाहूया. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत मंजिरी आणि वाल्मिकचा 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 3.25 कोटी रुपये इतकी आहे. तर पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्येच वाल्मिक आणि मंजिरीच्या नावे 2 BHKचा फ्लॅट देखील आहे, ज्याची किंमत जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे अलिशान ऑफिस आहे, ज्याची किंमत 35 कोटींच्या घरात आहे. तर पुण्यातल्या मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला आहे, त्याची अंदाजे किंमत 75 कोटी रुपये इतकी आहे. हडपसरमध्ये ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स असून त्यांची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे. तर सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन आहे. बार्शीतल्या शेंद्रीत ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्ये मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्येच वॉचमन योगेश काकडेच्या नावे देखील 15 ते 20 एकर जमीन आहे. जामखेडच्या दिघोळमध्ये ज्योती जाधवच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. बीडमध्ये 50 एकर, बार्शीत 45 एकर, तर सोनपेठमध्ये 50 एकर जमीन आहे. याशिवाय केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आहेत. वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे होत असल्यानं या प्रकरणात ईडीनं लक्ष घालायला हवं, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला? विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं? मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले, सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. औष्णिक विद्युत केंद्रांची राख ते धनंजय मुंडेंसोबत कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी, यातून वाल्मिकनं अब्जावधींची माया जमवल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार, याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. वाल्मिक कराड अरबपती कसा झाला त्यावरचा आपण स्पेशल रिपोर्ट पाहिला. दुसरीकडे सोलापुरात देखील वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे जमीन आहे. बार्शीतील शेंद्री गावात 36 एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. तर याच शेतात सालगडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं गेल्या 3 महिन्यापासून पैसे न दिल्याची खंत व्यक्त केली आहे. दोघ जण आहेत, दोघ जणांचे महिने आम्हाला देत होते पैसे. आता 1-2 महिने 2.5 महिने 3 महिने होत आले, तर ते येत नाहीत. पैसा नाही, पाणी नाही, असं म्हणजे आमच्याकडेच नाही. आता आमची फार हालत चाललेली आहे. पुढची बातमी आता साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूरमध्ये किरकोळ वादातून एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. गावातल्याच 2 तरुणांनी सरपंचावर हल्ला केला. सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. साम टीव्हीने बातमी दाखवताच गुन्हा दाखल करण्यात आला. एक राजकीय घडामोड. शरद पवार गटाच्या सतीश चव्हाणांची घरवापसी झालेली आहे. सतीश चव्हाणांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सतीश चव्हाण हे शरद पवार पक्षात गेले होते, मात्र त्यांचा पराभव झाल्यानं त्यांनी पुन्हा शिर्डीतील अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. कसं आहे की त्यावेळेस मला अशा सूचना देण्यात आल्या होत्या, कदाचित मित्रत्वाची लढाई जर का झाली तर आपल्याला लढता येईल, परंतु ती जागा भारतीय जनता पक्षाला सुटल्यामुळं आमचे कार्यकर्तेसुद्धा निराश झाले आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या दबावाखाली जनतेच्या जे काय
उमेदवारी घ्यावी कुठल्या तरी पक्षाचा असं होतं. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं कार्यकर्त्यांचा पण दबाव वाढत चालला की 5 वर्ष जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहेत आणि त्यामुळं आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे म्हणून ते निर्णय घेतला. अजितदादांचे मी आभार व्यक्त करतो. मराठवाड्यातल्या राजकीय घडामोडीनंतर आता कृषी मंत्र्यांच्या घोषणेकडे वळूया. कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी आता एक खिडकी योजना लागू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी ही मोठी घोषणा केली. तर अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. यासोबतच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालय स्थापन करणार अशी माहिती देखील कृषी मंत्र्यांनी दिली. पुढची बातमी आता उत्तमराव जानकरांची. शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे आता आपला आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. 23 जानेवारीला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती जानकरांनी दिली. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी जानकरांनी केली. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागतो अशी आठवण करून देत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी मात्र जानकरांना खोचक टोला लगावला. गेली 1 महिना या तालुक्याचा आक्रोश आहे. आम्ही अनेक पत्र लिहिलेले आहेत. आत्ता तर प्रतिज्ञापत्र आम्ही तयार केलेले आहेत. धानोरी गावची 1200 लोकांची प्रतिज्ञापत्र आहेत. मार्कडवाडी गावची जवळजवळ 1466 लोकांचं प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट करून आधार कार्ड जोडून ह्या सगळ्या लोकांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे. याशिवाय मी माझा राजीनामाही इलेक्शन कमिशनला दिल्लीला देत आहे आणि त्या ठिकाणी मागणी करत आहे की आम्हाला समजेल अशा पारदर्शी पद्धतीनं निवडणूक घ्या. विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यांना त्यांचा राजीनामा त्या विधानसभा अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील त्यांच्याकडे द्यावा लागतो. तोच खरा अधिकृत राजीनामा असतो. इतर देखाव्यासाठी, पब्लिसिटीसाठी, नैराश्यासाठी हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहे. त्यातला तो एक भाग आहे. आता बातमी येते मुंबईतून. मुलुंडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीयाला चांगला चोप दिलेला आहे. मराठी कुटुंबाला परप्रांतीयानं अरेरावी केल्यानं मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी चोप दिला. मुलुंड पश्चिम भागातील फास्ट फूड कॉर्नरवर ही घटना घडलेली. तिथल्या कामगारानं अरेरावी केली होती. तसंच तो परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून देखील गेला होता. त्यानंतर घाबरलेल्या मराठी कुटुंबानं मनसे पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरातल्या बातम्यांचं वेध तर आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मोबाईल धारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, कारण तुमचं व्हॉट्सॲप हॅक होतंय. हे आम्ही नाही तर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी मेटाचे मार्क झुकरबर्ग यांनीच हा गंभीर इशारा दिला आहे. व्हॉट्सॲप हॅक झाल्याच्या गोपनीयता संपुष्टात येते असं वक्तव्य देखील झुकरबर्ग यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर आणि काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी देखील इशारा जारी केला आहे. व्हॉट्सॲप हॅक करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे हे लंपास झाल्याचं आणि पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. या घटना ब्रिटनमध्ये घडल्या असल्या तरी देखील 3 अब्जाहून अधिक युजर्सबाबत अशा घटना कुठे घडू शकतात असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिलाय. बघा, सावधान, व्हॉट्सॲप होते हॅक, कारण व्हॉट्सॲप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते. मार्क झुकरबर्ग यांनीच हा इशारा दिला. व्हॉट्सॲप हॅक करून बँक खात्यातील पैसे लंपास होत आहेत. लंपास केलेले पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित होत आहेत असं ब्रिटिश पोलिसांचं म्हणणं आहे. व्हॉट्सॲप हॅकिंगबाबत ब्रिटन पोलिसांनी इशारा दिला. विद्यार्थी, आरोग्यसेवक आणि व्यापारी यांना लक्ष केलं जातं. 3 अब्ज युजर्स निशाण्यावर आहेत असं तज्ज्ञांचा इशारा आहे. आता शिक्षण विभागाची एक महत्त्वाची बातमी. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख असल्यानं नवीन वादाला तोंड फुटलंय. शिक्षण तज्ज्ञांनी आणि विरोधकांनी यावरून शिक्षण बोर्डावर हल्लाबोल केलाय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. 10वी 12वीच्या हॉल तिकिटावर जात, शिक्षण तज्ज्ञ विरोधकांचा हल्लाबोल. जात काढली
लाज आणली. 10वी-12वीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख असल्यानं नवीन वादाला तोंड फुटलंय. हॉल तिकिटावर पहिल्यांदाच जातीचा उल्लेख करण्यात आल्यानं विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसलाय. जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा प्रश्न पालकवर्गानं विचारलाय. शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी देखील यावर तीव्र आक्षेप घेतलाय. दुसरीकडे बोर्डानं मात्र आपल्या या कृतीचं समर्थन केलंय. इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे. महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा. या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे. यावरून काँग्रेसनं सरकारवर गंभीर आरोप केला आहे, तर छगन भुजबळांनी सरकारला टोला लगावलाय. छोट्या जातीची लोक कोण आहेत, मग उच्चवर्णीय कोण आहेत, या आधारावरच समजा पुढच्या परीक्षा घ्यायच्या असतील आणि मग लहान जातीच्या मुलामुलींना त्याच्यातून नापास करता येते का, हाही एक प्रयोग होऊ शकतो. ह्या सरकारच्या मनात काय नेमकं हे कळायला कारण नाही. बोर्ड आता वेगळं उदाहरण देत आहे की तुम्हाला कळावं म्हणून मग ते योग्य नसेल तर तुम्ही बदलवू शकता. जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते दर्शन घेतात. त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सोमवारपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिलं जाणार आहे. 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान, तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. आधीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष निर्माण झालाय. त्यात हॉल तिकिटावरच थेट जातीचा उल्लेख होत असल्यानं विद्यार्थी दशेतच आता ही जातीची बीजं रोवली जात आहेत, याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढच्या बातमीकडे. शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी आता खुश खबर आहे. राज्यात लवकरच 10,000 शिक्षकांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19,000 शिक्षकांची भरती झाली. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती आता लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या कार्यवाहीबाबत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आता शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बघा, दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी संच मान्यता, पट पडताळणी करण्यात येईल. वंचित राहिलेल्यांना संधी दिली जाईल. खाजगी व्यवस्थापकांना पोर्टलवर जाहिरात नोंदणीची सुविधा असेल. शिक्षक भरतीची 20 जानेवारीपासून जाहिरात येणार. पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री करीना कपूरच्या जबाबाकडे वळूया आपण. सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी आता करीना कपूरनं पोलिसांना धक्कादायक जबाब दिलेला आहे. करीनानं हल्लेखोर या मुलांच्या दिशेने जात होता असं म्हटलेलं आहे. त्यावेळी सैफनं मुलांना वाचवलं असा जबाब करीनानं दिलाय. हल्ल्याच्या वेळी घरात सैफ, मुलं आणि केअरटेकर होती. हल्लेखोर आक्रमक असल्यानं त्यानं अनेक वेळा सैफवर चाकू हल्ला केल्याचा जबाब करीनानं पोलिसांना दिला. बघा, करीनानं जबाबात आणखी काय म्हटलं आपण पाहूया. हल्लेखोर घरात आला तेव्हा खूप आक्रमक होता. आक्रमक हल्लेखोरानं सैफवर अनेक वेळा वार केले. हल्लेखोर मुलांकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. बचावासाठी आम्ही सर्वजण 12व्या मजल्यावर गेलो. घरात दागिने समोरच ठेवले होते. आरोपीनं दागिन्याला मात्र हात लावला नाही. गरज पडल्यास करीना कपूरचा पुन्हा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आता पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे. सैफ अली खान हल्ल्याच्या घटनेला 3 दिवस उलटले तरी देखील हल्लेखोर अजून सापडला नाही. संशयितांना ताब्यात
घेण्यात आलंय. मात्र आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबई पोलिसांची एक टीम आता रायपूरमध्ये दाखल झाली, कारण सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एकाला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलंय. मुंबई पोलीस या संशयिताची कसून चौकशी करतात. या आरोपीचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय. सैफ हल्ला प्रकरणाला 3 दिवस उलटून गेले तरी देखील आरोपी सापडलेला नाहीये, त्यामुळे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. आता छत्तीसगडमधून एकाला ताब्यात घेण्यात आले, त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची सखोल चौकशी केली जाते. सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरामध्ये असल्याचं दिसून आले. त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन देखील खरेदी केल्याची माहिती आता समोर आली. त्याने या दुकानातून 50 रुपयांचा हेडफोन खरेदी केला. तो या दुकानात आल्याचं CCTVत दिसतंय. आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालाय. सैफच्या परिसरातील डेटा डंप करण्यात आलाय. 2 दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्यानं तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सैफवरील हल्ला प्रकरणी हल्लेखोराचा एक नवीन व्हिडिओ देखील आता समोर आलाय. हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे इथून दादरला गेला. हा आरोपी दादर स्थानकातून बाहेर पडतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. याआधी आरोपीनं दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचा देखील व्हिडिओ समोर आला होता. सैफच्या आरोपीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे. पुढच्या बातमीकडे. बातम्या नवी मुंबईतून. कोल्डप्लेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी नवी मुंबईत झालेली आहे, कारण सायन पनवेल महामार्गावर आता ट्रॅफिक जाम झालेली आहे. वाहनांची संख्या देखील वाढल्यानं वाहतूक संथगतीनं सुरू आहे. पोलीस उपायुक्त आता तिरुपती काकडे देखील खुद्द रस्त्यावर उतरलेले आहेत, कारण DY पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम आहे. कोल्डप्ले कॉन्सर्ट आहे आणि त्याच्यासाठी खूप गर्दी झालेली आहे सायन पनवेल महामार्गावर. त्यामुळे वाहतूक जाम झालेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे. खुद्द पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे रस्त्यावर उतरलेत. व्हेकल उरण फाटा ते LP ब्रिजच्या दरम्यान दोन्ही लेनवरती स्लो आहेत. दोन्ही लेनवरती आपल्याकडून मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पब्लिक व्हेकल जे आहेत जे लोकांची ने-आण करतात त्यांना सुद्धा मी विनंती करू इच्छितो की त्यांनी जे पिकअप आणि ड्रॉप पॉईंट केलेले आहेत तिथंच त्यांना ड्रॉप करावं आणि कुठेही रस्त्यामध्ये रेंगाळू नये, वाहनं लावू नये, ज्यामुळे वाहतूक स्लो होणार नाही, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. आता लाडकी बहीण योजनेकडे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना नको अशी भूमिका अनेक बहिणींनी घेतली. मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे घाबरल्यात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. लाडकींना नको सरकारचे पैसे. अपात्रतेची भीती, लाडकीची माघार. चार 4,000 लाडकींची योजनेतून माघार. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल 4,000 घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय. तर मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत. संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4,500 बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते देण्यात आले. मात्र आता सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक लाडकींनाच लाभ मिळेल. नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना केवळ 500 रुपये मिळणार.
संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार. लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागतेय. या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेत. त्यातील 2,47,00,000 लाडक्या पात्र ठरल्या आहेत, तर आतापर्यंत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना सरकारनं 6 हप्ते दिलेत. यातील तब्बल 4,00,000 लाडकींनी निकषाबाहेर लाभ घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे किती लाडक्या बहिणी अर्ज मागे घेणार, याबरोबरच सरकारच्या पडताळणीत बाद ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लाडकी बहीण योजनेवरच्या रिपोर्टनंतर आता पुढची बातमी आहे नंदुरबारमधून. गुजरात वन विभागाचा एक अजब कारभार उघडकीस आलाय. गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे हे महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाणून पाडलाय. गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते. त्यावेळी आदिवासी बांधवांना हा सगळा प्रकार कळताच त्यांनी विरोध केला. त्यावेळी गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुजरात महाराष्ट्रात जेरबंद बिबटे सोडून काय साधण्याचा प्रयत्न करतंय असा सवाल उपस्थित होतो. तर यावर नंदुरबार वन विभागानं मात्र बोलण्यास नकार दिला. रोजी माणिबिली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बार्जमध्ये नर्मदा विकास विभागाच्या बार्जमध्ये पिंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आले असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे ते परत फिरले. परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे. तिथं लोकवस्ती असताना असं सशस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्यांचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का, हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. नंदुरबारमधल्या बातमीनंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. 7 रुपयांचं कॉईन आता चलनात येणार आहे आणि त्या कॉईनवर तुमच्या आवडत्या क्रिकेटरचा फोटो देखील असणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा करणारा एक मेसेज व्हायरल झालाय. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात हा खास रिपोर्ट. धोनीच्या नावानं 7 रुपयांचं कॉईन. 7 रुपयांचं नाणं चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? महेंद्रसिंग धोनी फक्त नावच काफी आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धोनी सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिकेटच्या मैदानात धोनी आला की अख्खं स्टेडियम धोनीच्या नावानं दणाणून जातं. तुमच्या याच आवडत्या धोनीला आता तुम्हीही घेऊन फिरू शकता. कारणही तसंच आहे. धोनीच्या नावानं 7 रुपयांचं कॉईन येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे कॉईन खिशात ठेवून तुम्ही फिरू शकता. मात्र हे खरं आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आजही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. सरकारही आता धोनीच्या नावानं 7 रुपयांचं नाणं आणतंय, ज्यावर त्याचा फोटो असेल. हा मेसेज आणि 7 रुपयांच्या नाण्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे खरंच हे नाणं चलनात येतंय का, याची पडताळणी आम्ही सुरू केली. कारण 7 रुपयाचं कॉईन चलनातच नाहीये. त्यामुळे नवीन 7 रुपये चलनात येणार आहेत का, याची माहिती RBI कडे मिळू शकते. आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. धोनीच्या नावानं 7 रुपयांचं कॉईन येणार नाही. 7 रुपयांच्या नाण्याचा फोटो खोटा आहे. सरकारनं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 7चं कॉईन आणण्याची भविष्यात योजना देखील नाही. सात रुपयांच्या नाण्याचा फोटो खोटा असून आर्थिक व्यवहारात विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत धोनीच्या नावानं 7चं कॉईन येणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.